सुप्रभात विद्यार्थी मित्रो. आपला जो काही TYBA मराठी सामान्य स्तर पूर्वीचं नाव होतं आणि या वर्षापासून जो काही नवीन अभ्यासक्रम जो काही बदललेला आहे आणि विषयाचं जे काही नाव झालेलं आहे DSC मराठी F ललित गद्य लेखनाचा अभ्यास. ललित रंग नावाचं जे काही संपादित पुस्तक आहे त्या पुस्तकाचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. विद्यार्थी मित्र हो, स्त्रीविषयक निवडक ललित गद्य असे जे काही लेख आहेत त्या लेखांचा समावेश कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ मराठी अभ्यास मंडळाचे जे काही संपादक मंडळ आहे त्या संपादक मंडळांनी हे पुस्तक यावर्षी आपल्याला अभ्यासक्रमासाठी नेमलेलं आहे. आता ललित गद्य किंवा त्यालाच आपण ललित निबंध असंही म्हणत असतो. मित्र हो, आतापर्यंत आपण SY आणि FY त्यानंतर TYचं पहिलं सत्र असे 5 सत्र जे आहेत त्या 5 सत्रांचा जर आपण मराठी अभ्यासक्रमाचा जर विचार जर केला तर या 5 सत्रामध्ये 5 साहित्य प्रकार जे काय ते आपण अभ्यासलेले आहेत. म्हणजे FYBA ला आपण पहिल्या सत्राला कथा वाङ्मय प्रकाराचा अभ्यास केला, दुसऱ्या सत्राला कविता या वाङ्मय प्रकाराचा आपण अभ्यास केला, त्याच्यानंतर SYBA ला जे काय तिसरं जे काय सत्र जे काय होतं त्यावेळेस आपण कादंबरी वाङ्मय प्रकाराचा अभ्यास केला, चौथं जे काही सत्र जे काय होतं त्यावेळेस आपण आत्मचरित्र वाङ्मय प्रकाराचा अभ्यास केला, पाचवं जे काही सत्र आपल्याला म्हणजे TYBAचं जे काही 5वं सत्र किंवा त्याला आपण पहिलं सत्र म्हणतो TYBAचं, तर या पहिल्या सत्राला ललित एकांकिका ज्याला आपण म्हणतो म्हणजे नाटकाचाच एक भाग जो आहे तर निवडक एकांकिका जे आहेत दलित एकांकिका या वाङ्मय प्रकाराचा आपण अभ्यास केला. म्हणजे आतापर्यंत आपण 5 वाङ्मय प्रकार पूर्णपणे अभ्यासलेले आहेत. त्याच्यामुळे या 5 वाङ्मय प्रकाराची तोंडओळख तुमच्या लक्षात असेलच. कथा हा जसं गद्य वाङ्मय प्रकार आहे त्याची व्याख्या आपण पाहिलेल्या आहेत. कविता हा जो काय वाङ्मय प्रकार आहे तो पद्य वाङ्मय प्रकार आहे, तो FYBA ला दुसऱ्या सत्राला आपण अभ्यासक्रमामध्ये अभ्यासलेला आहे. त्यानंतर SYBA ला सुद्धा आपण कादंबरी म्हणजे काय, कादंबरीची व्याख्या, कादंबरीचे घटक वगैरे सर्व सविस्तर त्याचा परामर्श घेतलेला आहे. आत्मचरित्र या वाङ्मय प्रकाराचं त्या ठिकाणी व्याख्या जे काय असतील, आत्मचरित्र वाङ्मय प्रकाराचे घटक असतील, आत्मचरित्र हा वाङ्मय प्रकार इतर वाङ्मय प्रकारापेक्षा कसा वेगळा आहे त्या संदर्भातलं विवेचन असेल, हे सर्व आपण सविस्तर पाहिलेलं आहे. त्यानंतर 5व्या सत्राला सुद्धा नाटकाचाच एक भाग म्हणून एकांकिका हा जो काय वाङ्मय प्रकार आहे या वाङ्मय प्रकाराविषयी आपण सविस्तर चर्चा केलेली आहे. आणि आता जे काही 6वं जे काही सत्र जे काही आपल्याला अभ्यासक्रमासाठी जे काही दिलेलं आहे पुस्तक जे काही नेमलेलं आहे ते आहे ललित गद्य किंवा त्याला ललित निबंध असं म्हणत असतो. मित्र हो, या प्रत्येक वाङ्मय प्रकाराच्या स्वतंत्र अशा व्याख्या आहेत. जसं कथा म्हटल्यानंतर कमीत कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त आशय सांगणारा किंवा परिणामकारक रीतीने सांगितलेली जी काही गोष्ट असते तिला आपण कथा असं म्हणत असतो. किंवा अर्ध्या तासात जी काही वाचली जाईल तिला आपण कथा म्हणत असतो. म्हणजे कथेची व्याख्या अगदी साधी सरळ आहे. कवितेच्या बाबतीत सुद्धा तशाच प्रकारची व्याख्या केली जाते. कविता हा वाङ्मय प्रकार पद्य वाङ्मय प्रकार असल्यामुळे त्याच्यामध्ये शब्द आणि अर्थ या दोघांना महत्त्वाचं स्थान असतं.
आणि म्हणून शब्दार्थू सहितम काव्यम ही जी काही संस्कृत साहित्यशास्त्रकारांनी जी काही व्याख्या केलेली आहेत की काव्यामध्ये शब्द आणि अर्थ या दोघांचं सहितत्व असतं, त्याशिवाय काव्याची निर्मिती होऊ शकत नाही. किंवा उत्कट भावनांचा उत्स्फूर्त आविष्कार म्हणजे एक प्रकारचं काव्य होय. कादंबरीची सुद्धा तशाच पद्धतीची व्याख्या केली जाते. कारण आपल्याला ललित निबंधाचा परामर्श घेत असताना या थोडंसं तुम्हाला एक पार्श्वभूमी जी काय असेल ती माहिती व्हावी या दृष्टिकोनातून मी तुम्हाला एक उझरतं जे काय आहे ते या सर्व वाङ्मय प्रकाराची तोंडओळख करून देत आहे. आता कादंबरी म्हणजे काय की 50,000पेक्षा जास्त शब्द असलेल्या वाङ्मय प्रकाराला आपण कादंबरी असं म्हणत असतो. किंवा कादंबरी हा जो काय वाङ्मय प्रकार आहे की त्याच्यामध्ये जास्तीत जास्त पात्र असतात, जास्तीत जास्त प्रसंग असतात आणि या जास्तीत जास्त पात्रांच्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रसंगाच्या माध्यमातून परिणामकारक रीतीने सांगितलेला जो काही गद्य वाङ्मय प्रकार आहे त्याला आपण कादंबरी असं संबोधत असतो. आत्मचरित्र म्हणजे स्वतःने स्वतःचं लिहिलेलं, अगदी बालपणापासून तर यशाच्या शिखरापर्यंतचा जो काही वृत्तांत जो काय असतो त्याला आपण आत्मचरित्र असं म्हणत असतो. नाटक म्हणजे काय त्याबद्दलही आपण पहिल्या सत्राला सविस्तर त्याच्यावर चर्चा केलेली आहे की नाटकामध्ये 3 घटकाला महत्त्वाचं स्थान असतं. म्हणजे कलाकार असेल, रंगभूमी असेल आणि प्रेक्षक असेल, या तिघांच्या माध्यमातून साकार होणाऱ्या वाङ्मय प्रकाराला आपण नाटक असं संबोधत असतो. आणि त्याचाच भाग म्हणजे एकांकिका हा नाटकाचाच एक उपभाग आहे. आणि त्यामुळे एकांकिकामध्ये सुद्धा पात्र असतात, निवेदन करणारी एखादी व्यक्ती असते आणि त्या एकांकिकाच्या माध्यमातून सुद्धा एक प्रकारे समाज प्रबोधन करण्याचं काम लेखक जो का असतो, नाटककार जो का असतो तो करत असतो. त्यानंतर ललित निबंध हा जो काय वाङ्मय प्रकार जो काय तो तसं पाहिलं तर अव्वल इंग्रजी कालखंडामध्ये हा या वाङ्मय प्रकाराचा उदय झालेला आहे. जेव्हा 1818 मध्ये पेशवाईचा अस्त झाला आणि पेशवाईचा अस्त झाल्यानंतर त्याच्या आधीसुद्धा अनेक लेखक जे काय आहेत ते ललित निबंध लिहित असायचे. म्हणजे ब्रिटिशपूर्व काळामध्ये सुद्धा महात्मा ज्योतिबा फुल्यांनी अनेक वैचारिक निबंध लिहून समाज जागृती करण्याचं काम केलेलं आहे. विष्णूशास्त्री चिपळूणकरांनी सुद्धा निबंधमाला लिहून अनेक निबंधाच्या माध्यमातून त्यांनी सुद्धा समाज जागृती करण्याचं काम केलं आहे. म्हणजे ललित निबंध जो का असेल त्या ललित निबंधाचा उद्गम आणि विकास जर आपण पाहिला तर ब्रिटिश पूर्व काळापासून या वाङ्मय प्रकाराचा उगम झालेला आहे. मग विष्णूशास्त्री चिपळूणकर असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, गोपाळ गणेश आगरकरांनी तर अत्यंत जाज्वल्य अशा प्रकारचे निबंध लिहिलेले आहेत आणि त्या निबंधाच्या माध्यमातून एक प्रकारे त्यांनी जनजागृती करण्याचं काम केले. गोपाळ गणेश आगरकर हे अत्यंत बुद्धी प्रामाण्यवादी होते, पुरोगामी विचारसरणीचे होते. त्या काळामध्ये लोकांना त्यांचे विचार जे काय ते एक प्रकारे रुचले नाहीत. अक्षरशः त्यांची जिवंतपणेच प्रेतयात्रा काढली, परंतु तरीसुद्धा गोपाळ गणेश आगरकर हे डगमगले नाहीत. ते निबंधाच्या माध्यमातून म्हणायचे, इष्ट असेल ते बोलणार, साध्य असेल ते करणार. आणि म्हणून अगदी प्रतिकूल परिस्थितीमध्ये माधुगिरी मागत त्यांनी MA पर्यंतचं शिक्षण घेतलं. प्राध्यापकपासून तर प्राचार्य पदापर्यंत ते पोचले. परंतु नोकरी करत असताना समाज जीवन जे काय, समाज जागृती जे काय हे करण्याचं पूर्णपणे त्यांनी आपलं जीवन जे काय ते समर्पित केलं होतं. मग अगदी
बालविवाह पद्धतीवर त्यांनी कळाळून विरोध केला होता. जरटकुमारी विवाहावर सुद्धा त्यांनी कळाळून विरोध केला होता. एवढंच नाही तर काळीमोड नावाचा जो काही निबंध जो काही त्याच्यामधून सुद्धा त्या काळामध्ये त्यांनी एक प्रकारे समाजाला सांगितलं होतं की जोपर्यंत मुलाचं वय 21 वर्षाचं होत नाही आणि मुलीचं 18 वर्षाचं होत नाही तोपर्यंत एक प्रकारचं लग्न जे का असेल ते करता कामा नये. आणि जर लहानपणीच जर लग्न होऊन जर गेलं असेल आणि जेव्हा ते जाणते होतात, मोठे होतात आणि जेव्हा त्यांना कळायला लागतं की आपले दोघांचे विचार जुळत नाहीत, दोघांचे मनं जुळत नाहीत आणि अशा वेळेस त्यांनी जर घटस्फोट किंवा काळीमोड करण्याचा जर विचार जर केला तर कोर्टाने त्यावेळेस खुशाल त्यांना एक प्रकारची परवानगी दिली पाहिजे. असा अत्यंत ज्याला आपण म्हणतो जाज्वल्य विचार, आधुनिक विचार जो आहे तो आपल्या निबंधाच्या माध्यमातून गोपाळ गणेश आगरकरांनी एक प्रकारे त्यावेळेस जनजागृती केली, समाज जागृती केली. एवढंच नाही तर लोकहितवादींनी सुद्धा शतपत्रांच्या माध्यमातून त्यांनी जे काही 100 पत्र लिहिले, तसे 108 पत्र आहेत. परंतु 1848 ते 1850 हा जो काही काळखंड आहे या काळखंडामध्ये त्यांनी बहुमाजनांचं जे काही प्रभाकर नावाचं जे काही साप्ताहिक जे काय त्या साप्ताहिकातून त्यांनी 100 पत्र लिहिलीत आणि या 100 पत्राच्या माध्यमातून तत्कालीन सामाजिक जीवन असेल, राजकीय असेल, सांस्कृतिक जीवन असेल, शेतीविषयकचे जीवन असेल किंवा शेतीविषयकच्या समस्या असतील याच्यावर त्यांनी अत्यंत ज्याला आपण म्हणतो प्रकर्षाने समाजाचं प्रबोधन करण्याचं काम त्यांनी सुद्धा या 100 पत्राच्या माध्यमातून केले. त्यांचं नावच गोपाळ हरी देशमुख जरी असलं तरी त्यांनी टोपण नाव लोकहितवादी धारण करून हे सर्व निबंध जे काही त्यांनी लिहिलेत, लोकहितवादी या शब्दामध्येच सर्व काही सार धरलेलं आहे. लोकांच्या हितासाठी, लोकांच्या भल्यासाठीच त्यांनी एक प्रकारचं हे लेखन केलं. स्वतः लोकहितवादी म्हणतात की मी हे जे काही लेखन जे काही करीत आहेत ते कोणत्याही प्रकारे द्रव्याची अपेक्षा न ठेवता, पैशांची अपेक्षा न ठेवता की आपला सभोवतालचा जो काय समाज जो काय हा समाज जागृत व्हावा, यांच्यामधील जी काही अंधश्रद्धा असतील, अज्ञानता असेल, रूढी परंपरा असतील, वाईट चालीरीती जे काय असतील या नष्ट झाल्या पाहिजेत आणि एक सशक्त समाज, एक पुरोगामी समाज, एक आधुनिक विचार करणारा जो काय समाज जो काय तो निर्माण झाला पाहिजे, असं अत्यंत तळमळीने या 100 पत्राच्या माध्यमातून लोकहितवादींनी एक प्रकारचं जनजागृती जी काय ते त्या काळामध्ये केली. लोकहितवादीनंतर नची केळकर आहेत, शिम परांजपे आहेत, अनेक आपल्याला निबंधकारांचा विचार करावा लागेल आणि म्हणून ललित निबंध जे काय आहेत या ललित निबंधाची व्याख्या करत असताना याच्यामध्ये एकच वाक्यात आपल्याला सांगता येत की ललित निबंध म्हणजे की लालित्यपूर्ण भाषेत लिहिलेला पण विचारांचे अधिष्ठान असलेला जो काही प्रकार जो आहे त्याला ललित निबंध असं म्हणतात. पुन्हा अजून तुम्हाला एकदा म्हणजे लक्षात आणण्यासाठी तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाईल की ललित निबंध म्हणजे काय, तर लालित्यपूर्ण भाषेत लिहिलेला पण विचारांचं अधिष्ठान असलेला वाङ्मय प्रकार म्हणजे एक प्रकारचा ललित निबंध होय. म्हणजे ललित निबंधामध्ये फक्त लालित्यपूर्ण भाषा जी काय आहेत त्याचा वापर केला म्हणजे तो ललित निबंध होत नाही, तर त्यासाठी विचारांचं अधिष्ठान असलं पाहिजे. एक प्रकारचं प्रबोधन जे का असेल, विचाराला चालना देण्याचं काम ललित निबंधाच्या माध्यमातून एक प्रकारे ललित निबंधकार जो काय तो करत असतो. आणि म्हणूनच ललित निबंध हा जो काही वाङ्मय प्रकार जो काही तो कथा, कादंबरी, नाटक, चरित्र, आत्मचरित्र हे सर्व जे काही वाङ्मय प्रकार आहेत, एकांकिका असेल, या सर्व वाङ्मय प्रकारांपेक्षा हा वाङ्मय प्रकार जो काय तो वेगळा आहे. आणि म्हणून अशा ललित निबंधाचं स्वरूप आणि वैशिष्ट्य पाहत असताना आपल्याला त्याची 5 वैशिष्ट्य सांगता येतील. असं अगदी प्राध्यापक नासी फडके असतील किंवा
डॉक्टर आनंद यादवांनी सुद्धा ललित निबंधाचे वैशिष्ट्य सांगत असताना त्यांनी 5 वैशिष्ट्ये सांगितलेली आहेत आणि त्याच्यामध्ये पहिलं जे काही वैशिष्ट्य आहे ते म्हणजे ललित निबंधामध्ये आठवणी असतात किंवा अनुभवांचं चित्रण केलेलं असतं. म्हणजे ललित निबंध जर लिहायचं जर असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे लेखकाला जे काही अनुभव आलेले असतात, लेखकाने जे काही समाज जीवनामध्ये फिरत असल्यामुळे त्यांच्या मनामध्ये जे काही अनेक आठवणी असतील, अनेक प्रकारचे अनुभव जे काही असतील, मग ते सामाजिक क्षेत्रातले असतील, राजकीय क्षेत्रातले असतील, सांस्कृतिक क्षेत्रातले असतील किंवा नैतिक क्षेत्रातले असतील, असे सर्व जे काही क्षेत्रातले अनुभव जे काही आहेत ते लेखक जेव्हा अनुभवत असतो आणि त्या अनुभवांचं चित्रण तो ललित निबंधाच्या माध्यमातून, ललित साहित्याच्या माध्यमातून चित्रित करत असतो आणि त्यामुळे ललित निबंधामध्ये एक प्रकारचं काय असतात, आठवणी असतात. लेखकाला आलेले जे काही अनुभव जे काय असतात ते अनुभव त्या ठिकाणी लेखक एक प्रकारचा व्यक्त करत असतो. अनेक प्रसंग असतील लेखकाच्या जीवनामध्ये आलेले, त्या प्रसंगाचं चित्रण अगदी ज्याला आपण म्हणतो लालित्यपूर्ण भाषेच्या माध्यमातून लेखक जो काय तो एक प्रकारचा आविष्कृत करत असतो. आणि म्हणूनच ललित निबंधाचं पहिलं वैशिष्ट्य जे आहे ते म्हणजे आठवणी किंवा अनुभव. आणि त्यानंतरचं दुसरं वैशिष्ट्य आहे लघुनिबंध, ते आपण पुढच्या तासाला बघू.